महाराष्ट्राला जे जळणारे आहेत, जे भांडणं लावणार आहेत, त्यांना कळायला असतं का कुठे आम्ही लांब नाहीत, आम्ही एकत्रच आहेत. मी कोणाबद्दल काय बोलतोय आणि तुम्ही अंगावरती ओढून आमच्यामध्ये भांडणं लावताय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यामुळे आज आम्ही नियोजन केलं होतं आणि मी मथुर आणि भुंगा आज शरद झाली असती म्हणजे एकत्र पळालं असतं आणि विजय प्राप्त ठरले असते. पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही तिन्ही, मी आहे, आकाश शेठ, आमची सर्व टीम आणि राहुल शेठ, आम्ही एकत्र बसून एकत्र मथुर आणि भुंगा खाली घेऊन जाऊ आणि एकत्र शरद करून इथे लोकांना दाखवून देऊ का आमचा कुठला वाद. दादा नमस्कार. नमस्कार. मी एकच शब्द बोलेन, मुंबईमध्ये A1 जोडी आता म्हटली तर काही हरकत होणार नाही. जशी मथुर आणि महबूब बिनजोड गाजवला 5-6 वर्ष, मला तरी वाटतं मागच्या वर्षापासून आणि येणारं वर्ष भुंगा आणि सैराट जोडी मुंबईतला तर माहितीच आहे, घाटावरती सुद्धा हे नाव उजालून येईल. बघा, सर्वप्रथम तुमच्या चॅनलतर्फे तुम्ही सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. भोवनीच्या तात्यांना आमच्या भावनांप्रती श्रद्धांजली अर्पित करतो. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये जसा मोठा लक्ष म्हणून देव मानला जातो, परत आपला सोनारपाडचा, तसा महबूब आणि मथुर यांची वेगळी धाक होती आणि वेगळी एक धमक होती. कोणाची बरोबरी एक जोडी नाही करू शकत, तरी तशी ती गाडी पळायची. कोणाची बरोबरी न करता का त्यांच्या पाठीमागे आम्ही ज्या ज्या गाड्या आमच्या चालू आहेत त्या मैत्रीपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तशीच ही गाडी पळून आम्ही मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न करतो. दादा बघा, एक गाडी पळत नाही, जेव्हा दुसरा बैल सुद्धा त्याच्या सोबत असेल आणि तालमेल, सैराट आणि भुंगाचा तालमेल, मी नेहमी हा प्रश्न विचारतो, तालमेल असा आहे ना, गाडी सुटते ना, सूट तोडून गुलाल घेतो. बघा, मालकाचा तालमेल पण तेवढाच जुळतो, सुट्टीवाल्यांचा पण तालमेल तेवढाच जुळतो. म्हणून ते जे आहेत त्या दोघांचा पण ताळमेळ तसंच जुळेल. विरोधात कुठल्या गोष्टी घडल्या ना का, तर मग बैलांचा पण विरोध होतो. म्हणून सगळ्यांचा ताळमेळ एकत्र जुळतो. म्हणून दोन्ही रस्त्यात दोघं पकडून एकत्र पळतात आणि गती पण वेगळी जाते. नक्कीच. आता तुम्ही बघता सुट्टे मेकर केशव मामाची तुम्ही सेपरेट मुलाखत घेतलेली आहे आणि काय बोलाल त्या मामाबद्दल? त्यांनी सोन्याला, मथुरला, भुंगाला, बकासूर सोबत सुद्धा म्हणजे सुट्टी केली होती, काय बोलाल? मी याच्या पूर्वी पण 2-3 बाईक दिल्या, त्याच्यामध्ये पण बोललो का केशव नाना ज्या बैलाची सुट्टी करेल तो बैल गुलाल पात्र ठरणार. कारण की मनामध्ये कुठली कपट नाही, मनामध्ये कुठली अपेक्षा नाही. ज्या पण बैलाला पकडणार त्या बैलाला आपला निस्वार्थपणे पकडणार ना, आपला समजून त्याची सुट्टी करणार. त्याच्यामुळे त्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजतोय. म्हणून ते ज्या बैलाला पकड त्या बैलाच्या कपाळावरती नेहमी गुलालाच असेल. दादा, युट्यूबर्स मध्ये भरपूर काही गोष्टी सामोरे येतात आणि सर्व काही जे आपण खरं आहे ते सत्यता जाणून घेण्याचे प्रयत्न करतो. आता सुद्धा जेव्हा शंभू आणि मथुरनी पुरंदर केसरी मारला होता तेव्हा आकाशदादा राऊत त्यांच्या इथे आम्ही मुलाखतीसाठी गेलो होतो. आमचा एकच ध्येय असतो की जे लांब गेले ते जवळ येऊन मैत्रीपूर्ण शर्यत व्हा. मी विषय घेतो मथुर आणि राहुल दादांचा. बघा, तुम्ही पण आताच्याच बाईटमध्ये बोलले, आम्ही जे बोलतो लोक दुसरं समजून त्या शब्दावरती नेऊन विषय कुठे नेऊन सोडतात. तर तुम्ही आता इथे क्लिअर करा की राहुल दादाचा मथुर, कारण मी नेहमी बोलतो मथुर आणि भुंगा पैऱ्यामध्ये कधी पळणार. काल आकाश शेठ राऊत, मी स्वतः आणि राहुल शेठ तिघं आम्ही कॉन्फरन्सला होतो. कालच आमचं ठरलं, आकाश शेठचा आणि शंभूचा आणि मथुरचा पैरा झाला होता. तर काल आमचं राहुल शेठचं माझं बोलणं झालं होतं का बाबा कुठली गाडी जमेल ती गाडी पहिला तुम्ही करून घ्या आणि 100% मथुर आणि महबूब आपला हा भुंगा आज 100% पळाला असता. पण राहुल शेठ पण इलेक्शनच्या ज्या गडबडीमध्ये जरा बिझी होते, आकाश शेठ पण त्याच्या शर्तीमध्ये बिझी होते आणि मी स्वतः उशीर आलो. त्याच्यामुळे ज्या गाड्या जमल्या त्या गाड्या पटकन काढल्या. नाही तर आज महाराष्ट्राला जे जळणारे आहेत, जे भांडणं लावणार आहेत, त्यांना कळायला असतं का कुठे आम्ही लांब नाहीत, आम्ही एकत्रच आहेत. मी कोणाबद्दल काय बोलतोय आणि तुम्ही अंगावरती ओढून आमच्यामध्ये भांडणं लावताय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यामुळे आज आम्ही नियोजन केलं होतं आणि मी मथुर आणि भुंगा आज शरद झाली असती म्हणजे एकत्र पळालं असतं आणि विजय प्राप्त ठरले असते. पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही तिन्ही, मी आहे, आकाश शेठ, आमची सर्व टीम आणि राहुल शेठ, आम्ही एकत्र बसून एकत्र मथुर आणि भुंगा खाली घेऊन जाऊ आणि एकत्र शरद करून
इथे लोकांना दाखवून देऊ का आमचा कुठला वाद नाही. म्हणजे नक्कीच मथुर भोंगा, राहुल दादा आणि मिलिंद शेठ पाटील युट्यूबच्या एका फ्रेम मध्ये थंबनेलला आम्हाला फोटो पाहायला भेटेल आणि त्यांची मुलाखत एकत्र पाहायला भेटेल. 100% एकत्र मुलाखत देणार, थोडी मस्करीची पण मुलाखत होणार, लोकांना जरा ट्विस्ट पण येणार, कारण की या रोज रोज बघण्यामध्ये वेगळे आम्ही आमचे जुने किस्से पण सांगणार, आमचा वाद काय होता ते पण सांगणार, कशामुळे झाला ते पण सांगणार आणि कसं मिटलं ते पण सांगणार. कारण की या जनतेला कळायला पाहिजे काय बैलगाडी क्षेत्र खूप वेगळं आहे. ज्यांनी भांडणं लावली ते घरी बसले, आता आम्ही एकत्र आहेत, एकत्रच राहून आम्ही शर्ती करणार. दादा लाख मोलाचे शब्द बोलले तुम्ही, आता बोलले ना माझ्या अंगावरती शहारे उठले, कारण हीच गोष्ट आज मला पाहिजे होती. कारण का आपल्यामध्ये वाद नसतात, वाद निर्माण करतात दुसरी, पण आज तुम्ही जे बोलले ना की आमच्याबद्दलचा वाद, आमच्याबद्दलचे आधीचं जे काय आमचा अनुभव होता तो सुद्धा तुम्ही शेअर करणार आहेत आणि तो दिवस लवकरच यावं. 100% लवकरच येईल. मथुर फॅन, भुंगा फॅन, शंभू फॅन, सैराट फॅन, जेवढी महाराष्ट्रातली जेवढी बैल आहेत सगळ्यांना मी एकच विनंती करतो, बाबांनो येणारा वर्ष खूप चांगला जाऊ. बैलगाडा मालकांच्या मागे ज्या ज्या नंदीवरती तुम्ही प्रेम करता त्यांच्यावरती प्रेम तसंच राहू दे. फक्त तुम्ही एवढं करा की तुमच्यामुळे कुठली भांडणं झाली नाही पाहिजेत. हा क्षेत्र खूप मैत्रीपूर्ण झाला पाहिजे. कोण ह्या क्षेत्रामध्ये कुठल्याच मैदानामध्ये गाळबोट लागला नाही पाहिजे. आपली बैलांच्या वरती आशीर्वाद तसंच ठेवा. आपली बैल कशी गुलाल पात्र ठरतील याच्यावरती जास्त लक्ष द्या. दादा मिलिंद शेठ पाटील आणि प्रवीण शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोनवलीचा 31 मैदान होता आणि मी आधी पण बाईटमध्ये म्हटलंय की भुंगा तुमचा वाढदिवसानिमित्त गिफ्ट देतो आणि आज एक नाही तर 2 गुलाल झाले. काल जसं मी गिफ्ट इथे गाड्या मालकांना दिलं तसं तेव्हाच मी सुनील शेठला फोन करून सांगितला, कारण की मला स्वतःलाच नाव द्यायचं होतं आणि जर 1-2 गोंड्यावर गाडी जमली तर मी त्यांना आयोजकांना पहिले सांगितलं होतं का 1 गोंडा असू दे किंवा 2 गोंडा असू दे. हा मैदान माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलाय, प्रवीण शेठच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलाय. आमची बैल विजय प्राप्त झाली का आम्हाला जो आम्ही बक्षीस दिलाय तो आम्हाला नकोय, कुठला तरी गोरगरीब गाडा मालकाला द्या, जेणेकरून हा बक्षीस आमच्या भुंगातर्फे त्यांच्या घरी दिला जाईल. कारण की मी मनामधून असा विचार केला होता, बादली ट्रॉफी ही आपल्या मालकीन म्हणजे घरातली जी आपली लक्ष्मी आहे तिच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून मी स्वतः विचार केला होता अशी वस्तू देऊ का जिचा वस्तूचा फायदा त्या मालकिनीला होईल, त्या लक्ष्मीला होईल. म्हणून मी टीव्ही दिली होती, मी मिक्सर दिला होता, मी गॅसची इलेक्ट्रिक सिगडी दिली होती. पण येणाऱ्या काळामध्ये अशाच काय काय गोष्टी माझ्या बाबांच्या श्रद्धांजली निमित्त मी मैदानामध्ये देत जाईल, जेणेकरून प्रत्येक बैलवाडकाच्या घरामध्ये माझ्या बाबांचं नाव आणि त्यांचा आशीर्वाद त्यांच्या मागे लागला पाहिजे. बस हेच माझी अपेक्षा आहे. दादा आज मेहरबानच्या विरोधात शर्यत होती आणि मेहरबान आणि मला वाटतं भुंगानेच प्रथम क्रमांकाचा 3 फेऱ्यामध्ये मान पटकावला होता. म्हणजे एकविरेचा मैदान म्हणजे आई एकविरेचा मैदानाचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती होता. म्हणजे बघा मैत्रीत पण केलो, विरोधात पण केलो, पण प्रेमाने केलो. मी मैत्रीण आता सैराट आणि भुंगा जर एकत्र पळत असले तरी सांगता येत ना पुढच्या अड्ड्यामध्ये वेगळे पळणार, असं काही नाही. मैत्रीपूर्ण लढत पाहिजे मला. आता कान्हा शेठ माझा भावासारखा आहे, तो मेहरबान हा माझा घरचा बैल आहे. आम्ही उद्या पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये एकत्र पळू, काय वाद नाही विवाद नाही, उलट आमची मस्करी मजाक भरपूर चालू असते. आणि माझा तो स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, मी हसत खेळत सगळ्यांची मस्ती करत असतो. तो विरोधक असू दे किंवा काही असू दे, येणाऱ्या काळामध्ये सगळ्याच्या शर्तीत आपण मैत्रीपूर्णच करू. बैलगाडा क्षेत्र जसं तुम्ही टिकवला, आता ताई निवडून आल्या, त्याचा तुमचा हा मोठा हातभार आहे, मग तो क्षेत्र कसा सांभाळाल तुम्ही? माझा नाही आहे, कारण की माझ्यावरती विश्वास ठेवला आहे त्या आमच्या सर्व समाजाची लोक, आमचा मुस्लिम समाज असू दे, आमचा ख्रिश्चन समाज असू दे, आमचा मराठी समाज असू दे, बौद्ध समाज असू दे, सर्व आमच्या जे जे प्रभागामध्ये आज 12,000 लोकांमधून आम्हाला जर विश्वास ठेवून जर निवडून आणलाय तर जनतेने आमच्यावरती विश्वास ठेवला. त्या विश्वासासाठी आम्ही कुठंच कमी पडणार नाही. जी जी कामं आहेत त्यांची ते करण्याचा प्रयत्न करेल. 2015ला जसा माझ्यावरती विश्वास ठेवला त्याच्यानंतर आज माझ्या मिसेसवरती विश्वास ठेवला. असाच विश्वास तुमचा आमच्यावरती राहू दे, तेवढंच मी सांगेल. आणि हा विश्वास कुठंच तुमचा कमी पडून देणार नाही, त्यांचं मी अभिनंदन पण करेल. दादा भुंगा प्रत्येक अड्ड्यात करतो दंगा, काय बोला? काय नाही, ही अजय गायकवाडची संकल्पना आहे आणि अजय गायकवाडनी नाव दिलंय. तो नेहमीच मैदानामध्ये जेव्हा भुंगा येईल त्याचाच शब्द आहे, भुंगा प्रत्येक मैदानात करतो दंगा. तसाच प्रत्येक मैदानात दंगा करतो, त्याचा शब्द नेहमी खरा राहील. चला केशव मामा, तुम्ही काय बोलाल? सुट्टी करताना कसा भुंगा उभा राहतो? सुट्टी करायचं काय नाही, शांत उभा राहतो तो. जसा आपण बोलू भोंगा पुढे येतो, पुढे पाय टाकणार. जसा सेम सोन्याचा सुट्टी करायचा सेम तसाच. आणि पोरं साईडला असताना आवाज दिला का साईडला, आणि शांत उभा राहतो आणि समोरच त्याची नजर असते, कधी इकडे वाकडे तिकडे बघणार नाही.
नक्कीच. काय बोलायला भुंगाची तुम्ही सुट्टी किती वेळा केली आतापर्यंत? जेवढ्या पण सोडल्या मी नसल्यास फक्त बाकी पोरं करतात, नाही तर मीच करतो मी मैदानात असल्यावर. आता लेटेस्ट मी बघितलं युट्यूबला तुमचं गाणं सुद्धा आलंय. हो, गाणं काढलंय मी. बोल चला एक काहीतरी आपला बैलगी क्षेत्रात नाव राहून जाईल म्हणून मी एक गाणं काढला. बरीच पोरं बोलत होती केशव दादा गाणं कर तर मी तो गाणं काढला आणि चांगलाच चालतो. आपल्या भुंगाच्या मालकाबद्दल काय बोला, मिलिंद शेठ पाटील बद्दल काय बोला? मी मागे पण सांगितलं होतं मिलिंद शेठ माझ्या भावासारखा आहे. हा. आणि पोरा दादा नसलं का पोरा सगळी गावसू देत पहिले केशव दादा आहे का बघा. जर मी नसेल तर मग दुसऱ्यांच्या हातात. दादा, म्हणजे ते स्वतः सोडतात बैला ज्ञानदेव बिनदेव, पण मी असल्यावर ते डायरेक्ट सांगतात दादा तूच सोडायचा. दादा, असं मोठं मैदान असेल आणि मोठे नियोजन असेल तर तुम्हाला भरपूर जण शोधत असेल, मग तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, मग कसं काय? मग म्हणून सांगतो ना, प्रत्येक ठिकाणी पण जेवढ्या मोठ्या गाड्या असतील ना, मग मी मोठ्या गाड्यात जात. माझ्या भिवंडीमध्ये आता भरपूर मैदान चालत, हा. पण मी माझे सगळं पॅन इकडेच आहे. तर मग उलटा मला तालुक्यातले बोलतात भेटूया तू तिकडे जाता, मोठ्या गाड्याच माझ्या इकडे असतात पकडायला, तर मी इकडेच येतो. चला, शुभेच्छा दादा. धन्यवाद.